हवामानासंदर्भातली एक मोठी बातमी समोर येतेय। महाराष्ट्रावर आता नवीन संकट आलेलं आहे। पुढचे 3 दिवस धोक्याचे असणार आहेत आणि त्यामुळेच अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला। राज्यात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढचे 3 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। यंदा महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहिलंय। मुसळधार पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालंय। पावसामुळे ऐन हातात तोंडाशी आलेली खरीप हंगाम हिरावून घेतला गेलाय, त्यामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत। मात्र आता महाराष्ट्रातील पाऊस गेला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 3 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। आज या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान उद्या म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, बुलढाणा, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला असून या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तर 25 ऑक्टोबर रोजी सांगली, सोलापूर, धुळे, नंदुरबार, अमरावती, अकोला, बुलढाणा, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, जालना, बीड, नंदुरबार या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला असून पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांना आधीच पावसाचा मोठा फटका बसलेला आहे, त्यातच आता अनेक ठिकाणी धानाची कापणी सुरू आहे, तसंच कापसाची वेचणी देखील सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये पाऊस पडल्यास त्याचा मोठा फटका हा धान आणि कापसाला बसण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं। पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे। या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।